राग कशामुळे? थोडे दिवस थांबा, वाट बघा. सगळ्यांना विनंती माझी, सगळे शांत राहा. पत्रकार बांधवांना सांगतो, पोरं हुल्लडबाजी करत नाही आहेत. सरकार हुल्लडबाजी करत आहे. सरकारला 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, आम्हाला मुंबईत यायचं नाही, आमची आरक्षणाची मागणी सोडवा. या हुल्लडबाज आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री, माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही. अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही. मनमानी करणारा स्वतःचाच हाकीत होतो. तो म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा आपल्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं महाराष्ट्रात हे असलं व्हायला लागलंय. हुल्लडबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं हमेशाच मराठ्यांना हिणवतो, बालबुद्धी असल्यासारखे मराठ्यांना छेडतो, अपमान करतो. हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस आहे. त्याला आम्ही 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, आम्हाला मुंबईत यायचं नाही, आरक्षण देऊन टाक. हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या. गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या. हुल्लडबाज सरकार एका पोरं आहेत. त्याला आम्ही सांगितलेलं 4 महिने झालं, त्याने ऐकायला पाहिजे होतं. त्यामुळं मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे, गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे. हे जरा समजून घ्या. आज आम्ही तुमच्या दारात येत, तुम्ही जर काही शब्द प्रयोग करताल तर मग काही मीडियाबद्दल आम्हाला पण विचार करावा लागणार आहे. नाविलाज आहे आमचा सुद्धा. मग तुमचा नाविलाज असेल तर मग आमचाही नाविलाज आहे. कारण राज्यातले आम्ही सुद्धा 7 कोटी लोक